हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनुवाद 4:5-8 वचन. अनुवाद 4:5. पहा, ज्या देशाचे वतन व्हायला तुम्ही जात आहात त्यात पाहण्यासाठी आपला देव परमेश्वर त्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला दिली व नियम शिकविले आहे त्याप्रमाणे तुम्ही चालावे. वचन 6. तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावे, कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समजत असे दिसाल. त्या सर्व विधी संबंधी ऐकून ते म्हणतील की हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समजत लोकांचे आहे. वचन 7. कारण आमचा देव परमेश्वर त्याच्या आम्ही भावापर्यंत तेव्हा तो आमच्या जवळ असतो. त्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र कोणते आहे. वचन 8. हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे. त्याच्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोण आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते पहा. परमेश्वर पिता मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना आज्ञा लावून देते. देव पिता म्हणते, जे राष्ट्र किंवा जो देश तुम्ही वतन करून घेण्यासाठी जाता तिथे गेल्यानंतर तुम्ही माझे नियम, माझ्या आज्ञा काळजीपूर्वक तुम्ही पाळा. तुम्ही तिथे गेल्यानंतर माझ्या नियमाप्रमाणे तुम्ही चाला. जेव्हा तुम्ही माझ्या आज्ञा व माझे नियम पाळतील तेव्हा तिथूनचे लोक म्हणतील ही महान राष्ट्र आहे, ही बुद्धिमान राष्ट्र आहे. यांच्यासारखी महान आणि बुद्धिमान राष्ट्र दुसरे कोणते. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्याने तुम्ही स्तुत्य बनतील, तुम्ही बुद्धिमान बनले जातील आणि त्यामुळे इतर लोक, इतर राष्ट्र मात्र म्हणतील की हे बुद्धिमान लोकांचे राष्ट्र आहे, हे ज्ञानी लोकांचे राष्ट्र आहे, कारण हे परमेश्वराचे नियमशास्त्र पाळणारे लोक आहेत, देवाच्या आज्ञा पाळणारे लोक आहेत, म्हणून हे बुद्धिमान आणि हे ज्ञानी आहेत. परमेश्वर पिता म्हणतो, तुम्ही माझ्या आज्ञा व माझे नियम पाळणार तर तुम्ही बुद्धिमान राष्ट्र बनले जाणार, तुम्ही समजदार राष्ट्र बनणार, समजपणा तुमच्यामध्ये कार्य करणार. तुमच्यासारखं बुद्धिमान राष्ट्र दुसरं कोणतेही नसणार. इतके तुम्ही बुद्धिमान बनणार जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार. जसं की अगोदरच्या प्रवचनात आपण पाहिलं की आज्ञा पाळल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये फायदे घडतात. परमेश्वराकडून त्याला अनुग्रह, आशीर्वाद मिळतो, त्याचे कल्याण होते, प्रगती होते आज्ञा पाळल्याने. बायबल या ठिकाणी आता पुन्हा आपल्याला शिकवते की आज्ञा पाळल्याने मनुष्य हुशार आणि बुद्धिमान पण बनणार. त्याची बुद्धी जी आहे ती तेज बनली जाणार. तू ज्या प्रकारे देवाचे नियम पाळत राहणार, देवाच्या आज्ञा पाळत जाणार, तितका तो हुशार बनत जाणार. पण जितका तो आज्ञा मोडणार, देवाच्या विरुद्ध जाणार, पाप करणार, तितकं मूर्खत्व त्याच्या जीवनात कार्य करणार. मनुष्य ज्ञानी बनतो, बुद्धिमान बनतो आज्ञा पाळल्याने, आणि ते पण देवाच्या आज्ञा, देवाचे नियम पाळल्याने, अनुकरणाच्या द्वारे तो अधिक बुद्धिमान, अधिक ज्ञानी बनला जातो. हा स्तोत्र ग्रंथ म्हणतो, स्तोत्र संहिता 119 अध्याय 98 ते 100 वचना. स्तोत्र ग्रंथ म्हणतो की माझ्या शिक्षकापेक्षा मला अधिक कळते, माझ्यापेक्षा जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा मला अधिक कळते, कारण मी प्रभू, मी तुझे नियम पाळतो म्हणून मी बुद्धिमान आहे. काय सांगते बा, तुझ्या आज्ञा मला वैरापेक्षा अधिक स्तुत्य करीतात, कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत. माझ्या सर्व शिक्षकापेक्षा मी अधिक समजस आहे, कारण मी तुझ्या निर्बंधाचे मनन करीतो. वयोवृद्धापेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळतो. सूत्रग्रंथ काय म्हणतो? सूत्रग्रंथ म्हणते की मात्र प्रभू, मी स्तुत्य आहे, मी बुद्धिमान आहे. का? कारण प्रभू, तुझ्या आज्ञा माझ्या जवळ आहेत, म्हणून मी तुझ्या आज्ञा पालितो, म्हणून मी स्तुत्य आणि बुद्धिमान आहे. माझे जे शिष्य गुरु आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा मला जास्त कळते.
कळते, कारण प्रभू मी तुझ्या आज्ञा पाळतो. वयोवृद्ध, माझ्यापेक्षा जे वयस्कर आहेत, म्हातारे आहेत, त्यांच्यापेक्षा सुद्धा मला जास्त कळते. मी समजस आहे, मी बुद्धिमान आहे, कारण प्रभू मी तुझ्या आज्ञा पाळतो. या ठिकाणी स्तोत्रग्रंथ म्हणतो, मी का ज्ञानी आहे, मी का बुद्धिमान आहे, मी का समजस आहे, कारण मी प्रभूच्या आज्ञा पाळतो म्हणून. म्हणजे आज्ञा पाळणारा मनुष्य बुद्धिमान बनणार, समजदार बनला जाणार, समजसपणा त्याच्यामध्ये कार्य करायला सुरुवात करणार. जो आज्ञा पाळतो, जो नियम पाळतो, त्याला परमेश्वर आशीर्वाद देतो, त्याला प्रभू अनुग्रह देतो. आपण देवाचे नियम पाळणार, देवाच्या आज्ञा पाळणार, तर परमेश्वर आपल्याला आशीर्वादित बनवणार. परमेश्वर आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. म्हणून आपण पूर्ण रीतीने देवाचे नियम, आज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्याद्वारे आपण ज्ञानी आणि बुद्धिमान बनणार. आज्ञा पाळण्याच्या द्वारे आपण देवाशी पूर्ण रीतीने जोडले जाणार. परमेश्वरामध्ये आपण एक बनले जाणार जेव्हा आपण प्रभूच्या आज्ञा पाळणार तेव्हा. जेव्हा आपण प्रभूचे नियम पाळणार तेव्हा प्रभूचं अनुग्रह, प्रभूची कृपा आणि प्रभूचं सामर्थ्य आपल्यामध्ये उतरणार. स्तोत्रसंहिता 191:6, मी तुझ्या सर्व आज्ञाकडे लक्ष पुरविले तर मी फजित होणार नाही. बघा, जर मनुष्य देवाच्या आज्ञेकडे लक्ष पुरवणार तर तो कधी फजित होणार नाही, तो कधी लज्जित होणार नाही. अगदी मानाने, सन्मानाने, गौरवाने तो आपली मान ताठ करेल. प्रभू त्याला इज्जत आणि सन्मान देईल. प्रभू त्याला बुद्धिमान बनवेल, समजदार बनवेल. जो देवाच्या आज्ञेकडे लक्ष देतो त्याची कधीच फजिती होणार नाही. परमेश्वर त्याला सन्मानित करेल. म्हणून बायबल आज्ञेवर जोर देते, बायबल आज्ञेला फार महत्व देते. आज्ञा पाळणाऱ्या व्यक्तीची नेहमी भरभराटच होणार, प्रगती, उन्नतीच होणार. ती व्यक्ती यश प्राप्त करत जाणार, अधिक समजदार, अधिक बुद्धिमान, अधिक ज्ञानी बनत जाणार. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य त्या व्यक्तीमध्ये अधिकाने कार्य करणार, जी व्यक्ती मात्र आज्ञा पाळते. स्तोत्रसंहिता वचन काय सांगते पहा, की जर आपण देवाचे नियम पाळले, देवाच्या आज्ञामध्ये चालले, पूर्ण देवाच्या वचनाप्रमाणे आपण जीवन जगत राहिले, तर परमेश्वराची आज्ञा आपण पाळल्याने आपला जो लाभ होणार आहे, किंवा अर्थात आपला जो फायदा होणार आहे, किंवा आपली जी प्रगती होणार आहे, ती आपल्याला पुढे नेणार. आणि आज्ञा पाळण्याच्या द्वारे परमेश्वर आपल्याला अधिकाने अनुग्रह देणार. काय सांगते पहा वचन, जर आपण देवाची आज्ञा पाळली तर देव आपल्याला अनुग्रह देणार. स्तोत्रसंहिता 19:8 वचन सांगते की परमेश्वराच्या आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. जसे की आपण अगोदर सकाळी पाहिलं होतं की जर परमेश्वराची आज्ञा आपण पाळली तर आपल्या नेत्रांना ती चोख म्हणजे आपल्याला प्रकाश देणार, आपल्याला अधिकाने प्रकाशित मात्र करणार, किंवा आपल्यामध्ये अधिकाने तेज निर्माण करणार. परमेश्वराची आज्ञा, देवाची आज्ञा पाळल्याने आपल्या जीवनातला जो अंधकार आहे तो दूर होणार आणि प्रकाश यायला सुरुवात होणार. आपले डोळे तेजस्वी बनले जाणार, प्रकाशित बनले जाणार, आणि आपल्यामध्ये आपली जी दृष्टी आहे ती अधिक स्पष्टरित्या कार्य करणार. जेव्हा आपण आज्ञा पाळणार, आज्ञा पाळल्याने आपली दृष्टी स्वच्छ होणार, अगदी स्पष्ट होणार, अधिक स्पष्ट दिसायला सुरुवात होणार, जेव्हा आपण देवाची आज्ञा पाळणार. आज्ञा पाळण्याच्या द्वारे अनेक प्रगती आणि अनेक उन्नती मात्र आपल्या जीवनामध्ये घडली जाणार. परंतु जर आपण परमेश्वराची आज्ञा मोडणार तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटे यायला सुरुवात होणार, अनेक समस्या निर्माण होणार आपल्या जीवनात, जो आपण आज्ञा मोडणार. पण आज्ञा पाळल्याद्वारे आपण समर्थ होणार. अनुवाद 11:8, आज्ञा पाळल्याने आपण समर्थ होणार. बायबल सांगते जर आपण देवाची आज्ञा पाळली तर समर्थ म्हणजे काय, आपण श्रेष्ठ बनले जाणार, महान व्यक्ती बनले जाणार. जर देवाची आज्ञा पाळणार तर आपण एक महान व्यक्ती, एक उंच व्यक्ती बनले जाणार. लोकांच्या दृष्टीने एक माननीय व्यक्ती आपण बनले जाणार, जेव्हा आपण देवाची आज्ञा पाळणार तेव्हा. पुढे बायबल काय सांगते पहा, नहम्या 1:5,
बुद्धिमान, देवावर प्रीती करणारे व त्याच्या आज्ञा पाळणारे यांच्या बरोबर देव आपला करार पालितो आणि त्यांच्यावर करुणा करीतो. जे लोक देवाची आज्ञा पाळणार, बायबल सांगते अशा व्यक्ती बरोबर देव आपला करार पाळणार आणि त्याच्यावर करुणा करणार. करार पाळणार म्हणजे देव त्याच्या बरोबर केलेला करार कधी मोडणार नाही. जो देवाची आज्ञा पाळतो त्याच्या बरोबर केलेला करार देव कधी मोडणार नाही. 5 शोला बरोबर करार देवाने केला होता राज्यपदाचा. देवाने शोला बरोबरचा करार का मोडिला? कारण शोलाने आज्ञा मोडली. 1 शमूएल मध्ये 13 आणि 15 दोन्ही ठिकाणी त्याने आज्ञा मोडली. म्हणून राज्यपदाचा जो करार देवाने शोलाशी केला होता तो करार मोडला आणि ते राज्य देव पित्याने दावीद आणि दाविदाच्या घराण्याला ते दिले. जो आज्ञा पाळतो त्याच्या बरोबर देव आपला करार पाळणार, परंतु जो आज्ञा मोडितो त्याच्या बरोबरचा देव करार मोडून टाकणार. आता आपण आज्ञा पाळत आहोत तर देव आपल्या बरोबर करार करणार. दुसरी गोष्ट करार पाळणार. तिसरी गोष्ट देव आपल्याला करुणा करणार म्हणजे आपल्याला अनुग्रह देणार. म्हणून आज्ञा पाळा. आज्ञा पाळण्याच्या द्वारे अधिक ज्ञानी, अधिक बुद्धिमान, अधिक समजदार सुद्धा आपण बनले जाणार. आज्ञा पाळण्याच्या द्वारे आपण समर्थ, उंच, महान व्यक्ती बनले जाणार. आज्ञा पाळण्याच्या द्वारे आपण देवाच्या अधिक जवळची व्यक्ती बनली जाणार जेव्हा आपण आज्ञा पाळणार. बायबल तर सांगते जर आपण आज्ञा पाळली तर आपण बहुगुणित होणार. अनुवाद 8:1 आज्ञा काळजीपूर्वक पाळा म्हणजे तुम्ही जगाल व बहुगुणित व्हाल. आज्ञा पाळल्याने आपण जगणार पण आणि बहुगुणित आपली वाढ होणार. आपल्या कुटुंबाची, आपल्या व्यवसायाची, आपल्या धंद्याची, आपल्या हरेक गोष्टीची वाढ होणार. भरपूर वाढलं जाणार, बहुगुणित होणार. आपली लोकसंख्याही वाढत जाणार. आज्ञा पाळल्याने परमेश्वराचा विपुल अनुग्रह आणि आपल्याला विपुल आशीर्वाद मात्र मिळणार. पुढे बायबल सांगते जर आपण आज्ञा पाळली, अनुवाद 7:9 तर प्रभू आपल्या पिढ्यांवर, हजारो पिढ्यांवर दया करेल. देवाची आज्ञा पाळत राहिल्याने आपली मुलं, आपली नातवंड, आपली परतुंड किंवा आपली जी पुढची पिढी आहे या संपूर्ण पिढीवर परमेश्वर करुणा करणार. हजारो पिढ्या म्हटलेल्या आहेत, 1-2 पण नाही. मुलांची मुलं, नातवंडाची मुलं, त्यांची पिढी, हजारो पिढ्यांवर प्रभू दया करणार. आज्ञा पाळल्यामुळे आपल्या घराण्याला, आपल्या कुटुंबाला, आपलं जे वंशज आहे, आपली जी पिढी आहे त्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल जर आज्ञा पाळली तर. आज्ञा पाळल्याने आपल्याला अनुग्रह मिळणार. अनुवाद 11:13-15 जर आपण प्रभूची आज्ञा पाळली, प्रभू म्हणतो योग्य समय मी पाऊस पाडेल आणि तुम्हाला पोटभर खायला मिळेल. आता आपण पाहतो ना पावसाचा वर्षाव कसा होतो कोणत्या पण वेळेला. हालेलुया, हालेलुया. जसं की जून मध्ये पडायचा तो मे मध्ये पाऊस पडला. जून मध्ये गरज होती ते उशिरा पाऊस पडला. त्याच्यानंतर मागे पुढे पाऊस अगदी मध्ये मध्ये इतका लागतो की पूर येतो. अनेक ठिकाणी पूर आलेले आहे. शेती वाढीची नासाडी झालेली आहे. अन्न धान्यांची नासाडी झालेली आहे. अनेक ठिकाणी धान्य, अन्न, भाजीपाला सर्व वाहून गेलेले. घरादारांची नासाडी झालेली आहे. व्यवसायाची अनेकांची नासाडी झालेली आहे. ना योग्य ऋतू पाऊस पडत, ना व्यवस्थितरित्या पाऊस पडत. कधी पण येतो, इतका कधी लागतो की मात्र अनेक गोष्टी वाहून नेतो. का? कारण मनुष्य देवाच्या आज्ञा पाळत नाही, मनुष्य देवाचे नियम पाळत नाही. आज मनुष्याने देवाला वेळ देण्याऐवजी, देवाचे नियम पाळण्याऐवजी उलट मनुष्य जगात, पापात, अंधश्रद्धेत आणि वाईट गोष्टीत अधिकाने ओढला गेलेले. त्यामुळे देवाचा क्रोध आज माणसावर भडकलेले आहे. जर मनुष्याने आज्ञा पाळायला सुरुवात केली तर परमेश्वर योग्य वेळी, योग्य ऋतूत अगदी बरोबर पाऊस पडेल. ज्या पावसाने योग्य धान्य उगवेल, जमिनी व्यवस्थितरित्या होतील, लोकांना पोटभर व्यवस्थितरित्या खायला मिळेल, कसली कमी पडणार नाही, ना धान्याचे नुकसान होणार, ना कसली नासाडी होणार. जर आज्ञा पाळल्या तर म्हणजे आज्ञा पाळणार तर परमेश्वरचा आपल्याला विपुल अनुग्रह मिळेल, विपुल आशीर्वाद मिळेल. जर आपण परमेश्वरच्या आज्ञा पाळत राहणार तर देवाचा विपुलाने आपल्याला आशीर्वाद मिळेल. अनुवाद 11:27 आज्ञा पाळल्या तर आपल्याला आशीर्वादच
बरच मिळेल. शाप येणारे आपल्या जीवनात आशीर्वाद मिळतील. जो जितके आज्ञा पाळेल तितका तो आशीर्वादच प्राप्त करेल. देवाकडून विपुल अनुग्रह मात्र प्राप्त करेल जर तो आज्ञा पाळत राहणार तर. आणि प्रभू म्हणतो मी तुझ्याकडे काय मागतो. अनुवाद 13. प्रभू म्हणतो आज तुझ्या बऱ्याचसाठी मी तुला सांगतो की तू माझ्या आज्ञा पाळ. यापेक्षा मी तुझ्या जवळ आणखीन काय मागतो. देवपिता काय म्हणतो, मी तुझ्या बऱ्याचसाठी तुला ही आज्ञा देतो ज्याच्याने तुझं बरं होणार, तुझं हित होणार, तुझं कल्याण होणार, तुझ्या चांगल्यासाठी मी तुला आज्ञा देतो. यापेक्षा मी तुझ्याकडे काय मागतो. अनुवाद 11:1. तू नित्य माझ्या आज्ञेचे पालन करावे. नित्य माझ्या आज्ञा पाळत राहा. तुम्ही नित्य माझ्या आज्ञा पाळतील तर मी तुम्हाला अनुग्रह देईन. प्रभू म्हणतो मी तुमच्याकडे कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही. विचार करा आपल्याकडे काय की आपण देवालाच देऊ शकतो. काहीच नाही आपल्याकडे. सर्व देवाचेच तर आहे. देव एकच अपेक्षा बाळगतो की आपण त्याची आज्ञा पाळावी, आपण प्रभूचे नियम पाळावे. हेच प्रभू मागतो. आणि आज्ञा पाळल्याने आपलेच तर फायदे आहेत. आज्ञा पाळल्याने आपण बुद्धिमान बनणार, ज्ञानी बनणार, आशीर्वाद मिळेल, अनुग्रह मिळेल, भरभराट होईल, पोटभर खायला मिळेल. आज्ञा पाळण्याच्या द्वारे रोग आजार पीडा दूर होतील, मृत्यू टळला जाईल, अनंतकालिक जीवन आपल्याला मिळेल. आज्ञा पाळण्याद्वारे आपण देवाशी जोडले जाणार, आपलं कल्याणच होणार, बरंच होणार आपलं जेव्हा आपण आज्ञा पाळणार. एवढंच नाही, वचन तसं ते अनुवाद 11:22. आज्ञा पाळल्याने आपण जिथे अमात्र वचन काय असतं ते पहा. तुमचे पाऊल पडेल तेथे स्थळ ते तुमचे होईल. प्रभू काय म्हणतो, जिकडे जिकडे तुमचे पाऊल पडेल आज्ञा पाळण्यात आपण जर आज्ञा पाळत आहोत, ज्याच्या स्थळी आपलं पाऊल पडेल तेथे स्थळ आपलं होईल. ती जागा ती जमीन सुद्धा प्रभू देईल. प्रभू म्हणतो तुमच्याशी सामना कोणी करणार नाही. मी तुम्हाला सर्वांवर वरचंड करीन. जिकडे जिकडे तुमचे पाऊल पडेल तिकडे तिकडे मी तुम्हाला मान सन्मान देईन. ती भूमी तुम्हाला देईन, ते स्थळ मी तुम्हाला देईन. आणि प्रभू पुढे काय म्हणतो, प्रभू म्हणतो की कोणी तुमच्याशी सामना करणार नाही, कोणी तुमच्या विरुद्ध उठणार नाही. मी तुम्हाला सर्वांहून श्रेष्ठ बनवेन. जिकडे कुठे तुम्ही जातील तिथूनच्या लोकात तुमच्याविषयी मी भय निर्माण करीन. इतकं तुम्हाला मी श्रेष्ठ बनवेन. म्हणजे जर आपण आज्ञा पाळली तर विचार करा, आपल्या गावात, आपल्या नगरात, आपल्या घरात तर आशीर्वादित आहोत, पण दुसऱ्या जिकडे कुठे जातील तिकडे आपण आशीर्वादित होतील. तिकडूनचं वतन सुद्धा आपण प्राप्त करतील. इतका आशीर्वाद मात्र प्रभू आपल्याला देत आहे जर आपण आज्ञा पाळली तर. आपले फायदेच फायदे होणार, आपली बंधने तुटली जाणार, आपल्या समस्या दूर होणार जर आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या तर. विपुल प्रमाणात परमेश्वर पिता आपल्याला देणार. बघा वचन काय सांगते, लेवी 26:3-5. जर आपण प्रभूच्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे वागले, पहिली गोष्ट योग्य वेळी पाऊस पडेल, दुसरी गोष्ट पोटभर खायला अन्न मिळेल, आपल्या देशात शांतता राहील, कोणी आपल्याला घाबरवणार नाही, हिस्र पशु प्रभू नाहीसे करील, आपण फलद्रूप होतील व बहुगुणित होतील, आपले धान्य कधी संपणार नाही, आपली वस्ती कायमची शांतीने होईल आणि आपण प्रभूची खास प्रजा बनतील. काय सांगते, आज्ञा पाळल्याने केवढे आशीर्वाद मिळतात बघा. आपण आज्ञा पाळली, देव बरोबर पाऊस पाठवेल, पोटभर खायला मिळेल, आपल्या गावात नगरात घरात शांती असेल, भांडण तंटा नसेल. आपण देवाच्या आज्ञा पाळल्या फलद्रूप बहुगुणित होतील. आपण प्रभूच्या आज्ञा पाळल्या आपल्या गावात नगरात देशात हिस्र पशु आपल्याला त्रास देणारे, मारहाण करणारे, चावणारे, दंश करणारे असे पशु प्राणी जनावरे प्रभू नाहीसे करेल. आपण आज्ञा पाळल्याने आपल्या घरातलं धान्य कधीच संपणार नाही. आपली कोठारे, आपली भांडागारे सर्व भरलेली असणार. धान्याची, अन्नाची, पैशाची कसलीच वाढ आपल्याला पडणार नाही. आपण शांतीने आपल्या गावात, आपल्या देशात वस्ती करून राहतील आणि देवाची आपण प्रजा बनली जातील. देवाची जसजशी आपण आज्ञा पाळत जाणार तसतशी आपली प्रगती होत जाणार, तसतशी आपली उन्नती होत जाणार. देव पिता मान
मान सन्मान इज्जत सर्व तर देणार, पण जे आपल्या जीवनात आपल्याला हवं आहे ते सुद्धा प्रभू आपल्याला देणार जर आपण प्रभूच्या आज्ञा पाळत राहणार तर. प्रभूचे नियम पाळत राहणार, आणखीन आपली प्रगती होत जाणार, उन्नती आपण प्राप्त करतच जाणार. म्हणून आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करा. जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करा. प्रभू आपल्याला जे सांगते ते करा. बघा मोशेच्या बाबतीत मोशेने 5 पुस्तकं लिहिली, उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना आणि अनुवाद. उत्पत्तीचे पुस्तक होतं हे मोशेने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलं, जे मोशेच्या अगोदर घडून गेलं होतं. मोशेने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने उत्पत्ती पुस्तक लिहिलं, परंतु निर्गम, लेवी, गणना आणि अनुवाद ही जी 4 पुस्तके ही 4 पुस्तके मोशेने प्रत्यक्ष देवाबरोबर बोलत असताना, म्हणजे तो देवाच्या सहवासात होता, देवाशी बोलायचा, देव त्याला सांगायचा, त्यामुळे तो 4 पुस्तके लिहू शकला. अनुवादी पुस्तक निर्गम, लेवी, गणना याच्यातलं पुन्हा त्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे, ज्याला आपण अनुवाद सांगतो. पुन्हा त्या गोष्टी पुन्हा मोशेने लिहिलेल्या आहेत. तर आता बघा मोशेने पुस्तके लिहिली, तर या पुस्तकामध्ये आपण विशेष करून निर्गम, लेवी, गणना, अनुवाद मध्ये आपण पाहतो की मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. परमेश्वर पिता मोशेला म्हणाला आणि मोशेने ते केले. ही अनेक वेळा वाक्य आपल्याला बायबलमध्ये या 4 पुस्तकामध्ये आढळते की मोशेने परमेश्वर पिताच्या आज्ञेप्रमाणे केले, मोशेने परमेश्वर पिताने सांगितल्याप्रमाणे केले. म्हणजे मोशे पूर्ण परमेश्वर पिताच्या आज्ञा पाळत होता, पूर्ण परमेश्वर पित्याचे नियम पाळणारा व्यक्ती होता. म्हणून तो देवाचा खास मनुष्य बनला गेला. एखाद्या मित्राशी बोलावं तसं देव पिता मोशे बरोबर बोलायचा. मोशेला देवाने दानाने वराने अधिकाधिक भरलं होतं. बायबल संती अनुवाद 34 अध्याय 10 ते 12 पूर्ण देवाच्या ओळखीचा परिचयाचा होता, देवाच्या दानाने भरलेला होता मोशे. का? कारण तो देवाच्या आज्ञा पूर्ण रीतीने पाळत होता. तो मरण पावल्यावर देव पित्याने स्वतः त्याला त्याच्यासाठी कबर खोदली आणि त्याला गाडले. मोशेचं शरीर पृथ्वीवर राहिलं नाही, मोशे उठविला गेला. कारण मत्ते 17 अध्यायामध्ये प्रभू बरोबर एलिया आणि मोशे संभाषण करत होते. याचा अर्थ मोशे उठविला गेला होता. मोशे पुनरुत्थान प्राप्त केलं होतं. मोशे स्वर्गाच्या राज्यात गेला होता आणि म्हणून मोशे एलियाच्या शरीरासह गेला होता. 2 राजे 2 अध्याय. मोशे मरण पावला होता, प्रभूने त्याला गाडलं होतं, पण प्रभूनेच त्याला उठवलं होतं आणि स्वर्गात नेलं होतं. म्हणून मोशे आणि एलिया प्रभू बरोबर बोलायला आले होते. बघा या मोशेने मृत्यू पावून पुन्हा उठविला गेला. तो देवाच्या राज्यामध्ये गेला. का? कारण तो देवाच्या आज्ञा पाळत होता. आज आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वरची आज्ञा पाळणार, परमेश्वरचे नियम पाळणार, तर परमेश्वर पिता आपल्याला श्रेष्ठ बनवणार, परमेश्वर पिता आपल्याला अनुग्रह देणार, आशीर्वादित करणार आणि आपली सर्व बंधने परमेश्वर पिता पूर्ण रीतीने तोडून टाकणार. म्हणून देवाचे नियम, देवाच्या आज्ञा आपण पूर्ण पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 1 राजे 15 ते 5 आणि 1 राजे 14 अध्याय 8 दावीद, परमेश्वर पिता काय म्हणतो की दावीद माझ्या आज्ञा पालित असे. दावीद देवाच्या आज्ञा पालित होता, म्हणून देवाने दावीदाला सामर्थ्यवान राजा बनवले. दावीद श्रेष्ठ व्यक्ती बनला गेला. असा राजा बनला दावीद की दावीदाची सेना परमेश्वरच्या सेनासारखी एक भव्य मोठी सेना बनली. दावीद जे काही करी परमेश्वराला विचारून करी. दावीद देवाच्या आज्ञा पाळत होता, म्हणून देवाने दावीदला एक मोठा राजा बनवले. दावीदाला वचन दिलं देवाने, तुझी संतती या गादीवरून कधी फुटणार नाही, मी तुझी गादी कायमची वसवितो. दावीदाचा मुलगा शलोमोन म्हातारा झाल्यावर बिघडला. शलोमोनाचा मुलगा रहाबाम तो तर पूर्ण बिघडला. पण दावीदाला दिलेल्या वचनामुळे देवाने दावीदाच्या घराण्यातून राज्य काढून घेतलं नाही. देवाने दावीदाची गादी कायमची बसवली आणि म्हणूनच देव पित्याने दावीद घराण्यातून आपल्या पुत्राला जन्मास आणले आणि म्हणून दावीदाचं राज्य युगाचं राज्य बनलं गेलं. तर येशू ख्रिस्ताचं ते राज्य आहे, युगाचं राज्य. प्रभू दावीदाच्या घराण्यातून आले. देवाने दावीदाला वचन दिलं होतं, देवाने ते पूर्ण सुद्धा केलं, दावीदाकरता पूर्ण केलं. का? दावीद देवाच्या आज्ञा पाळत
देवाने मोडले नाही, पूर्ण केले. आज दाविदाचं राज्य युगाचं राज्य आहे. जो देवाच्या आज्ञा पाळतो देव त्याची भरभराट करतो, देव त्याला आशीर्वादित करतो, देव त्याला बुद्धिमान आणि ज्ञानी बनवतो. आपण देवाच्या आज्ञा पाळत जाणार, अधिक ज्ञानी अधिक बुद्धिमान बनले जाणार. देवाची आज्ञा पाळणारी व्यक्ती समजदार व्यक्ती असते. परमेश्वराचा आत्मा त्या व्यक्तीमध्ये कार्य करतो. जसं आपण अगोदर पाहिलं होतं प्रेषित 5:32 आज्ञा पाळणाऱ्या लोकांना प्रभूने पवित्र आत्मा दिलेले. जो प्रभूची आज्ञा पाळतो तोच तर पवित्र आत्म्याने भरला जातो, तोच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरला जातो आणि त्याच्यामध्येच हे ज्ञान, ही बुद्धी, हा समंजसपणा कार्य करत असतो. आपण जितक्या देवाच्या आज्ञा पाळणार तितकं देव आपल्याला अनुग्रह देणार. यजकेलच्या बाबतीत आपण पाहिलं, यजकेल दानाने भरपूर भरलेला होता, भरपूर सामर्थ्याने भरलेला होता. यजकेल संदेष्टा, कारण यजकेल प्रत्येक वेळेला देवाची आज्ञा पाळत होता. देव पिता त्याला जे सांगायचं तेच तो करायचा. केवढं खायचं, केवढं नाही खायचं, कसं राहायचं, कसं झोपायचं, अगदी मात्र प्रत्येक गोष्ट त्याने देवाच्या सांगण्यावरून केले. हात आपटणे, पाय आपटणे, टाळ्या वाजवणे, सर्व गोष्टी तो देवाच्या सांगण्याप्रमाणे करायचा. यजकेल पूर्ण देवाच्या आज्ञा पाळत होता. देवाने म्हटलं तुझी बायको बायको मरेल, रडायचं पण नाही रडला तो. त्याची आवडती बायको, त्या बायकोवर भरपूर प्रेम करायचा. जी बायको त्याच्या नेत्राला पण प्रिय होती, पाहिलं तरी त्याला बरं वाटायचं, एवढं तो बायकोवर प्रेम करायचा. पण तरी देवाने म्हटलं रडायचं नाही, गप्पा बस, शांत राहा, सुतक पण पकडायचं नाही, तरी गप्पा बसला. देवाच्या पूर्ण आज्ञा पाळणारा यजकेल होता, म्हणून अधिक दानाने यजकेल भरले होतं. भरपूर दान होतं यजकेलमध्ये, भरपूर म्हणजे पुष्कळ प्रमाणात. यजकेलने पृथ्वीतल्या गोष्टी तर पाहिल्याच होत्या. पृथ्वीच्या खाली अधोलोक, मातीमध्ये, जमिनीच्या खाली लोक काय करत आहेत ते पण सुद्धा परमेश्वराने यजकेलला दाखवलं. आकाशाच्या वरती स्वर्गातल्या गोष्टी सुद्धा देवपित्याने यजकेलला दाखवल्या. देवाचं दर्शनही यजकेलला घडलं गेलं. देवपित्याचं सिंहासन पण यजकेलने पाहिलं. देवपित्याचं सिंहासन कोणत्या पर्वतावर आहे ते पण यजकेलने पाहिलं. एवढंच नाही, यजकेलच्या टाळी वाजवण्याने, यजकेलच्या पाय आपटण्याने, यजकेलच्या ओरडण्याने सुद्धा चिन्ह चमत्कार घडले गेले. इतकंच नाही तर मात्र परमेश्वर पित्याने यजकेलला म्हटलं की या हाडाला माझं वचन दे. यजकेल 37 अध्याय, जी मेलेल्या माणसाची हाडे होती फक्त, यजकेलने वचन दिल्यावर हाडे एकमेकांना जोडली गेली, हाडांवर स्थायी मात चढले गेले, हाडांची माणसे बनली. यजकेलने आत्म्याला आज्ञा केली, आत्मा येता ती जिवंत झाले, आपल्या पायावर उभे राहिले. अगणित असंख्य लोक जिवंत झाले यजकेलद्वारे. अनेक संदिष्टाच्या द्वारे अनेक मेलेली माणसे उठले, पण यजकेलच्या द्वारे मेलेल्या लोकांची जी हाडे होती ती जिवंत माणसे बनली आणि ती पण एक मोठी भव्य सेना. एकाच वेळी अगणित लोक जिवंत झाले या यजकेलच्या द्वारे. यजकेल बाबेल देशात होता तरी दृष्टांताच्या द्वारे तो इस्रायल देशात यायचा. अगदी आत्म्याच्या द्वारे यायचा तो. आत्मा त्याला अनेक ठिकाणी घेऊन जायचा. यजकेल आत्म्याने तो आकाशात उचलला जायचा, आत्म्याच्या द्वारे स्वर्गात घेतला जायचा, आत्म्याच्या द्वारे अनेक ठिकाणी तो जायचा, आत्म्याने जायचा. न रथ न घोडे न गाड, आत्मा घेऊन जायचा. आज्ञा पाळणारी व्यक्ती अधिक ज्ञानी, बुद्धिमान, सामर्थ्याने भरलेली व्यक्ती बनणार. जितकी व्यक्ती आज्ञा पाळणार तितकं दान, सामर्थ्य प्राप्त करणार. आपण देवाची आज्ञा पाळणार, देवाकडून अधिक अनुग्रह मिळवत जाणार, अधिक आशीर्वाद मिळवत जाणार. म्हणून परमेश्वराची आज्ञा पाळा. मत्ती 22, 33, 34, 40 सर्वात महत्वाची आज्ञा, देवावर प्रेम. सर्वात मोठी आणि पहिली आज्ञा आहे परमेश्वर पिता जो एकमेव प्रभू आहे त्याच्यावर प्रेम. संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि दुसरी जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती कर. पहिलं देवावर प्रेम करा, पहिलं देवाला स्थान द्या आणि दुसरं आपल्यासारखी शेजाऱ्यावर. म्हणजे तुमचे दुश्मन शत्रू कोणी नसावे, सर्व तुमचे मित्र असावे, नातेवाईक असावे. म्हणजे सर्वांबरोबर प्रीतीने राहा, भांडणाने राहू नका. या आज्ञा पहिला पाला. आणि बाकी इतर ज्या प्रभूने आज्ञा लावून दिल्या आहेत, प्रेम करणं, क्षमा करणं, समेट घडवणं, मदत करणं, साई करणं, देवाचे नियम पाळणं, त्याची सेवा करणं, गरिबांना मदत करणं, ही ज्या प्रभूने आज्ञा दिलेली आहे
असणार, आपली भरभराट, आपली प्रगती, आपली उन्नती होत जाणार, आपण यशच प्राप्त करत जाणार. आज्ञा पाळल्याने मनुष्य हुशार पण बनतो, बुद्धिमान पण बनतो आणि आज्ञा पाळल्याने त्याची प्रगती आणि उन्नती होते. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.